सुरुवात करूयात पहिल्या बातमीने। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी भाजपसह अदानींवर आता हल्लाबोल केलाय। धारावीच्या निमित्तानं अर्धी मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा डाव भाजपचा आहे, तर धारावीच्या बंगल्यातच बुलेट ट्रेनचं स्टेशन कसं, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर दिल्लीहून जे सांगितलं जातं तेच फडणवीसांना ऐकावं लागतं। दिल्लीतून अदानींना जमीन द्यायचं ठरलं की फडणवीसांना सही करावीच लागते, असा उपरोधक टोला फडणवीसांना लगावला गेलाय। आज धारावीमध्ये जे चाललंय पात्र अपात्रचा खेळ करून धारावीच्या निमित्ताने अर्धी अधिक मुंबई जवळपास अदानीच्या घशात टाकल्या असं म्हटलं तर ते वावगं नाहीये। मुलुंडपासून सुरुवात होते, कांजूरची मिठागर टाकलेत, दहिसरचं टाकले, कुर्ला मदर डेअरी टाकले। सगळी मुंबई जी आहे ती म्हणजे ही सगळी झोपडपट्टी तिकडे हलवायची आणि धारावीला मोठे टॉवर बांधायचे। मग आपल्याकडे काय राहिलं? नाही, त्या टॉवर बांधल्यानंतर आपल्या राजा एक लक्षात नाही आलं, धारावीच्या बगलेमध्ये बुलेट ट्रेनचं स्टेशन अहमदाबादला जाणार कसं काय? मग राहणारच कोण तिकडे? तेच तर सांगतो ना मी तेच सांगतोय। हे एवढं दूरदृष्टीने करतायत हे, मग काय झोपडपट्टी मुक्त म्हणजे अडाणी युक्त करतायत। जसं ते काँग्रेस मुक्त करणार होते तसं आता काँग्रेस युक्त भाजपा झाला की या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या मुळात हातातच काही नाहीये। इच्छा चांगली आहे, पण जे वरतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार। वरतून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर पर्यायच नसतो सही करण्यापलीकडे। सो वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे। इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही ना। त्याच्यामुळे त्यांनी चंद्रसूर्याचे कितीही दाखले जरी दिले तरी वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे, आणि ते कळतंय।